नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मालिकेचं शूटिंग जेव्हा मुंबई बाहेर कुठेतरी असतं ना, तेव्हा त्यानिमित्ताने आमची एक सफर होत असते. आणि मुंबईपासून आज सकाळी 7 वाजल्यापासून इथपर्यंत प्रवास करत आम्ही सोनगावला आलो आहे. कारण निमित्तही तसंच आहे. झी मराठीवरती देवमाणूसमधला अध्याय 2 जूनपासून सुरू होतो आहे. आणि अर्थातच त्यातली प्रमुख भूमिका करणारा अभिनेता माझा मित्र किरण गायकवाड माझ्यासोबत आहे. आणि अर्थातच किरण गायकवाड म्हटल्यानंतर गोपाळची व्यक्तिरेखा आणि गोपाळच्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्री सोनम म्हसवेकर ही सुद्धा माझ्यासोबत आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्या भूमिकांविषयी. सर्वप्रथम किरण, तुझं स्वागत आहे. आणि आम्हाला उत्सुकता आहे प्रचंड की मधल्या अध्यायात नेमकं काय घडणार आहे देवमाणूसमध्ये. ती उत्सुकता मला पण आहे आणि खूप क्युरियोसिटी आहे त्याच्याबद्दल. आणि देवमाणूस 1, देवमाणूस 2ला जो काही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे, प्रेम मिळालं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला काहीतरी आता वेगळं करायचं आहे. तर हे वेगळं काय आहे? खरं तर तुम्ही इथे पोस्टरमध्ये बघू शकताय, ही त्याची वेगळी फॅमिली आहे, एक वेगळं युनिवर्स आहे, जे आधीचं नव्हतं, वेगळं आहे. आणि एक्झॅक्टली टेलरिंग मशीनच्या खाली एक मातीचा ढिगारा आहे. त्या ढिगाऱ्यावर नेमकं काय आहे आणि देवमाणसाने त्याचं खरं रूप सोडलं आहे न सोडलं आहे हे तुम्हाला कळेलच. खूप कमालीची पात्रं आहेत आजूबाजूला यावेळी. प्रत्येकाबरोबर त्याचा वेगळा रॅपो आहे. त्याला बायको आहे यावेळी. त्याची बायको आहे की त्याच्या गळ्यात पडली आहे, की ती थ्रेड निर्माण करते आहे, की काय करते आहे. त्याचा बाप आहे, अवली बाप आहे, आजी इरसाल आजी आहे घरामध्ये, एक इरसाल एक कार्ट आहे, 2 आया आहेत त्याला. तर हे खूप असं परिपूर्ण असं एक मी म्हणतो मेजवानीचा ताट आहे. आणि त्याच्यामध्ये एक रुचकर आणि पंचपक्वान्नांचा ताट आणि ते खराब करायला माझ्यासारखा एक माणूस, जे लोणचं एवढं खावं तर एवढंच घेऊन देणार आणि ते काहीतरी किरकिरं करून टाकणार, असं काहीतरी ते पात्र आहे. आणि ते बघायला तुम्हाला मजा येणार आहे 2 जूनपासून रोज रात्री 10 वाजता. सोनम, तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? माझी भूमिका लाली नावाची आहे, जी गोपाळची बायको आहे आणि जिचं गोपाळसोबत लहानपणी लग्न ठरलं आहे. आणि आता हा गोपाळ म्हणून त्याची आयडेंटिटी घेऊन आला आहे. आणि मग तिच्या फॅमिलीला वाटतं आहे की हाच गोपाळ आहे, तर आता लग्न. आणि मग अशा पद्धतीने तिचं त्याच्याशी लग्न होतं आहे. आणि तिच्यासाठी तो लहानपणापासूनच तिचा नवराच आहे. सो ती त्याचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मग नाही मिळाल्यावर काय होईल किंवा त्याच्यासाठी ती काय आहे हे कळत जाईल आपल्याला. येस. किरण, आम्ही आत्ता वाचलं की वाराणसीमध्ये जाऊन तू काहीतरी सायकल वगैरे चालवलीस. त्याबद्दल पण सांग ना. अरे, मी एपिसोड बघितला आत्ता, म्हणजे तुम्हाला नाही अजून बघायला मिळाला, मला बघायला मिळाला आहे तो. तर त्याच्यामध्ये हार्डली 30 सेकंद पण सायकल नाही लागली आहे ती. एवढी मी 6 ते 7 किलोमीटर चालवली. कारण वाराणसीच्या गल्ल्या खूप छोट्या छोट्या आहेत आणि चढ वगैरे आहे आणि माझ्या पाठीमागे पोलीस लागलेत, असं काहीतरी सिक्वेन्स होता. आणि त्याच्यामुळे मला सायकल चालवत भर उन्हामध्ये हा गमछा याला मी असं गार करून अंगावर घेतलं होतं, जेणेकरून मला गार वाटावं. पण हा सुद्धा एका पॉईंटला कोरडा झाला. अशा वेगामध्ये गोरिला शूट आम्ही करत 6 ते 7 किलोमीटर मी सायकल चालवली घामाघूम होऊन. आणि 30 सेकंद पण नाही लागला शॉट तो. अनेक गमती पण सेटवर घडत असतील, त्याच्याबद्दल काही? आत्ताच माझं शूट सुरू झालं आहे. पण गोपाळचे जे मित्र दाखवलेत ते 101 इरसाल आहेत आणि ते इन रिअल लाईफ पण तसेच आहेत. खूप मजा येते. सो त्यांना भेटल्यानंतर किंवा म्हणजे एकतर त्याच्यासोबत काम करताना आधीच त्याने 2 सीझन हिट केलेत. तो सेट आहे त्या कॅरेक्टरमध्ये आणि मी त्याला आता जॉईन होते. सो मला थोडंसं प्रेशर आहे, पण छान पण वाटतं की तो समजून पण घेतो आहे. पण सतत डोक्यात असतं की त्याला कॉम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, त्याला मॅच करता आलं पाहिजे, कारण त्याने ऑलरेडी एक सेट करून ठेवला आहे. त्याच्या चाहत्यांकडनं प्रतिक्रिया मिळत असतील, कधी राग येत असेल लोकांना, अगदी त्या संदर्भात सुद्धा काही? मला ना गंमत म्हणजे इतकी भारी वाटते की गमतीमध्ये आम्ही हे सगळं घेतो. मी जेव्हा इथं आमचा मुहूर्त होता त्यावेळी मी आलो आणि मला अशी सवय आहे की आता इथे सेट आहे म्हणजे मला त्या गावात फिरून बघायचं असतं, कारण ते फॅमिलियर वातावरण करण्यासाठी. तर मी जेव्हा त्या गावामध्ये उतरलो तेव्हा त्या कॅनॉल रोडला काही बायका धुणं धुवत बसल्या होत्या आणि त्यांनी असंच मला बघितलं चोरट्या नजरेने, आला बघ मुडदा, आता आपल्या गावात आला. हे कॉम्प्लिमेंट वाटली. पण एका म्हटलं, अरे असं कोण स्वागत करतं एखाद्या माणसाचं, की मी आता तो नाही आहे ना. पण हे पण खूप भारी इंटरेस्टिंग आहे. किंवा इथेच
ती एक बाई म्हणाली की तू देव माणूस असं करतो तसं करतो बाई आणि तिच्या एक्झॅक्टली शेजारी आमच्या सर्व आजीसारखीच एक इरसाल म्हातारी होती. ती म्हणे की बघ ना त्याच्या आता काय कपाळावर टिळा आणि बाईवर डोळा असा तो माणूस आहे आणि तो काय करेल काय सांगता येत नाही. तर हे कॉम्प्लिमेंट म्हणून घेताना खूप भारी वाटतं आणि आम्हाला म्हणजे मला खूप फायदा झाला अशाही एका अर्थी म्हणेन मी. कारण वाराणसीमध्ये मराठी फार कमी लोकांना कळतं तिकडे. पण या दोन्ही सीझनचे काही हिंदी भाग डबिंग होऊन प्रदर्शित झाले होते, त्याच्यामुळे आम्हाला काही लोकांनी तिकडे सपोर्टही केला. अरे ये तो हैवान है, इन्हें हम जानते हैं, इनको हमने देखा है. तर आम्हाला काही गोष्टी खूप पटपट झाल्या. पण दोन्ही गोष्टी आहेत. आणि अशाच आपण म्हणतो ना की असे अभिप्राय मिळतात, प्रसंगी लोकांना राग येत असतो एखाद्या व्यक्तिरेखेचा, पण ती खरी कॉम्प्लिमेंट असते. आपण देवमाणूस मालिकेसाठी शुभेच्छा देऊया आणि किरणला आणि अर्थात सोनमला सुद्धा करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.